जर सकाळी सकाळी तुम्हाला पोट साफ होण्यासाठी चहा किंवा गरम पाणी किंवा न्यूजपेपर यावरती अवलंबून राहावं लागत असेल किंवा टॉयलेटला गेल्यावर जास्त वेळ थांबावे लागत असेल पोट साफ होण्यासाठी, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमचं पोट इझिली साफ होईल। ओके, मी मेघा शहा, डिसीज रिव्हर्सल न्यूट्रिशनिस्ट आणि योगा एक्सपर्ट, आज तुम्हाला 6 गोष्टी सांगणार आहे। त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आहारामध्ये फायबरचे प्रमाण वाढवा। तुमच्या आहारामध्ये फायबर असलेल्या गोष्टी जसं की कच्च्या भाज्या, फ्रूट्स, त्याच्यानंतर सालीसहित डाळी, उसळी आणि ज्याला आपण होलसम ग्रेन म्हणतो म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहेत, किंवा बीन्स आणि सालीसहित डाळी वगैरे हे वाढवा। यामुळे फायबर्स मिळतील आणि डायजेशन सुधारेल आणि पोट साफ व्हायला मदत होईल। दुसरे आहे तुम्ही खात असलेले अन्न चावून चावून व्यवस्थित खावा। ज्यावेळेला आपण अन्न खातो त्यावेळेला आपल्या अन्नाचे डायजेशन होण्याची सुरुवात तोंडातूनच होते आणि जर तुम्ही अन्न नीट चावले नाही तर शरीराला, पोटाला खूप मेहनत करावी लागते ते अन्न डायजेस्ट करायला आणि त्यामुळे मग सकाळी पोट साफ व्हायला त्रास होते। जर तुम्ही अन्न 5 वेळा चावून खात असाल तर ते आता 10 वेळा चावून खावा, त्यामुळे डायजेशन सुधारेल आणि पोट साफ व्हायला मदत होईल। तिसरे आहे पाणी भरपूर प्या। पाणी भरपूर पिल्यामुळे पोटाला त्याचे काम करण्यासाठी मदत मिळेल आणि पोट साफ व्हायला मदत होईल। चौथे आहे रात्रीचे जेवण खूप उशिरा घेणे टाळा। रात्रीचे जेवण उशिरा घेतल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे डायजेशन होण्यासाठी त्याला वेळच मिळत नाही। तुम्ही जेवल्यानंतर लगेच 2-3 तासात झोपत असेल तर बॉडीचे डायजेशन करण्याचे काम तसंच राहील आणि बॉडी झोपून जाईल। मग काय ह्याला केलं पाहिजे तर जेवण हे नेहमी झोपायच्या आधी 4 तास आधी केलं पाहिजे, त्यामुळे बॉडी पूर्ण डायजेस्ट करेल आणि डायजेशन सुधारेल। 5वं आहे ते बॉडी ऍक्टिव्ह ठेवा। सतत तुम्ही हालचाल करत राहिल्यामुळे बॉडी ऍक्टिव्ह राहील आणि डायजेशन सुधारेल। आत्ताची आपली जी लाईफस्टाईल आहे ती सेडेंटरी लाईफस्टाईल आहे। घरात असू किंवा ऑफिसमध्ये, केबिनमध्ये, दुकानामध्ये, इथे आपली लाईफस्टाईल आजकाल काय झालेली आहे, बैठे झालेली आहे। त्यामुळे शरीराला हालचाल नसल्यामुळे अन्न डायजेस्ट करायला खूप मेहनत करावी लागेल। ज्यावेळेला तुम्ही ऍक्टिव्ह राहताल, कोणताही प्रकारचा व्यायाम किंवा वॉकिंग हे करत राहताल त्यावेळेला तुमचं डायजेशन सुधारेल। दर 1 तासांनी 2 तासांनी उठून चालायची प्रॅक्टिस करा, त्यामुळे तुमचं डायजेशन सुधारेल आणि पोट साफ व्हायला मदत होईल। 6वं जे आहे ते कॅफेन। कॅफेन हे शरीराला खूप घातक आहे, त्यामुळे शरीरातील पाणी ऍब्सॉर्ब होते, म्हणजे पाणीची कमतरता कॅफेनमुळे कमी होते। कॅफेन म्हणजे तुमचं जे चहा, कॉफी यांसारखे जे पदार्थ आहेत हे पदार्थ बंद केले तर तुमचे डायजेशन नक्की सुधारेल आणि पोट साफ व्हायला मदत होईल।